गणेश चतुर्थी निमित्तानं बाजारपेठा फुलल्या आहेत। पावसामुळे विक्रेते आणि नागरिकांची तारांबळ उडाली आहे। गणेशोत्सवाच्या आदल्या दिवशी बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते। मात्र याच दिवशी सकाळपासून पावसानं जोरदार हजेरी लावल्यानं व्यावसायिक नागरिकांची तारांबळ उडाली। भर पावसातच नागरिक बाजार करताना दिसत होते। गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशीच म्हणजेच आवारणे बाजार खरेदी करण्यासाठी यामध्ये मातीचे सामान आणि इतर साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी पाहायला मिळाली। सिंधुदुर्गातील बाजारपेठेत पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली। या संदर्भातच आमचे प्रतिनिधी सुरेश कौलगेकर यांनी वेंगुर्ले बाजारपेठेतून आढावा घेतला। कोकणातील सर्वात मोठा सण म्हणजे गणेश चतुर्थी आणि गणेश चतुर्थीला आज मात्र पावसाचं सावट आहे। मी आता वेंगुर्ले मार्केटमध्ये आहे आणि तुम्ही बघू शकाल तर वेंगुर्ले मार्केटमध्ये सध्या अशा पद्धतीने पाऊस पडतोय आणि सध्या जे मोठ्या प्रमाणात चाकरमानी आलेले आहेत। मात्र सध्या खरेदी करताना मात्र मोठ्या प्रमाणात इथे पाऊस असल्यामुळे हा पावसातच लोक सध्या जो खरेदी आहे ती करतायत। आज गणपतीचा सण आहे, उद्या गणेश हा विराजमान प्रत्येक घरोघरी होणार आहे। मात्र यावेळी पावसाचं सावट हे मोठ्या प्रमाणात दिसतंय, त्यामुळे लोकांना या भर पावसातच हे जे देवासाठी लागणार जे मातीचं सामान असेल किंवा इतर जे साहित्य आहे ते खरेदीसाठी लोकांना मात्र सध्या ह्या पावसातच सामोरं जावं लागतंय। तुम्ही बघू शकता सध्या हे मोठ्या प्रमाणात इथे गर्दी आहे। मात्र या गर्दीमध्ये मात्र लोक हे भर पावसातच हे जे साहित्य आहे ते खरेदी करताना दिसत आहेत। त्यामुळे एकंदर आज जरी गणेश चतुर्थीला मोठ्या प्रमाणात भाविक जरी इथे दाखल झाले तरी पावसाचं सावट हे सध्या मोठ्या प्रमाणात दिसतंय। सुरेश कौलगेकर, जय महाराष्ट्र, वेंगुर्ले, सिंधुदुर्ग।